नमस्कार. आज आपण कळण्याची भाकरी बनवून घेणार आहोत. अगदी गोल गरगरीत आणि टम्म अशी फुगलेली कळण्याची भाकरी. आता कळण्याची भाकरी म्हणजे काय? तर ज्वारी त्यामध्ये थोडेसे उडीद घातले जातात. पण यावेळेस मी ज्वारीसोबतच उडीद आणि थोडेसे चणे, अख्खे चणे देखील घातले होते आणि छान असं हे पीठ दळून आणलं होतं. तर आता उडीद घातल्यामुळे हे जे पीठ आहे ह्याला थोडासा चिकटपणा येतो. तर या ज्या कळण्याच्या भाकरी असतात थंडीच्या सीझनमध्ये खाल्लेल्या चांगल्या असतात, पौष्टिक असतात आणि मस्तपैकी असे म्हणजे प्रवासामध्ये देखील या भाकरी खूप छान लागतात. तर ज्यावेळेस आपण या भाकरी करतो ना तर या नरम राहतात, पण जशा या भाकरी सकाळी केलेल्या भाकरी रात्रीपर्यंत अशा साधारणपणे कडकसर झालेल्या वाटतात आपल्याला. तर बघा ही भाकरी मस्तपैकी गोल गरगरीत अगदी तवाभर थापली होती. पाणी लावून मस्तपैकी एका साईडने शेकून दुसऱ्या साईडला देखील शेकले मी. तर बघा आता मस्तपैकी टम्म अशी फुगलेली भाकरी आहे. तर या भाकरी थंडीच्या सीझनमध्ये नक्की खाव्यात. आणि थंडीचं सीझन कसं आहे ना, मस्तपैकी भूक वगैरे लागते, तर या सीझनमध्ये अशा भाकरी नक्की करायचं. संक्रांत येते आहे, तर संक्रांतीला देखील संक्रांतीची जी आपण भाजी करतो भोगीची, तर त्याच्यासोबत देखील या भाकरी म्हणजे बाजरीच्या भाकरी त्याच्यासोबत खातात, पण या भाकरी देखील मस्त पौष्टिक आहेत भरपूर. तर बघा मस्तपैकी गोल गरगरीत टम्म फुगलेली कळण्याची भाकरी अतिशय चवदार लागते.